जे आहे ते आपण उपस्थिती दर्शवलेली आहे, नेमके काय राजकीय समीकरण बदलत आहेत? आता निवडणूक लागलेली आहे आणि तुम्हाला पाठीमागे मी सांगितलेलं आहे की निवडणूक म्हटलं की वेगवेगळी समीकरणं होतात, वेगवेगळ्या पद्धतीनं ही निवडणूक ही या जिल्ह्याच्या म्हणजे सर्वांचं सहकार्य असणाऱ्या अशा उमेदवाराच्या राजाभाऊंना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे. पाठीमागच्या घडामोडी मी तुम्हा सगळ्यांना सांगितलेल्याच आहेत आणि या ठिकाणी मी पाठीमागेही सांगितलेलं होतं माझी भूमिका की मी वसंतनाना यांना मतदान करणार नाही आणि त्या निवडणुकीमध्ये जी वसंतनानांना उमेदवारी दिलेली आहे ही माझा विश्वासघात करून दिलेली आहे, माझी फसवणूक करून दिलेली आहे, माझी मानहानी करून दिलेली आहे. एकदा माझ्या मुलाची उमेदवारी ठरलेली असताना त्यांनी पुन्हा अशा पद्धतीनं गैरविश्वास दाखवून उमेदवारी त्या ठिकाणी अर्ज भरणं, पुन्हा माझीच उमेदवारी आहे म्हणून फायनल करणं आणि पुन्हा वसंतनानाचाच फॉर्म ठेवणं ही या पाठीमागेही अनेक ठिकाणी अनेक तालुक्यामध्ये राजकारण करत असताना अनेक ठिकाणी त्यांची अशाच पद्धतीची भूमिका राहिलेली आहे आणि त्यामुळे मी कंटाळून गेलो त्यांच्या अशा भूमिका दरसोड करणं, गैरविश्वास दाखवणं आणि सहकार्य म्हटल्यानंतर त्या ठिकाणी बरोबरीनं सर्वांनी चाललं. कारण हा जो काळ आहे महाविकास आघाडीचा तो अतिशय अडचणीचा काळ आहे आणि अशा काळामध्ये जे नेतृत्व करतात त्यांनी सर्वांना सामावून आणि सर्वांना बरोबर घेऊन काम करायला पाहिजे. ती उंची असायला पाहिजे, ती या जिल्ह्यामध्ये मला दिसत नाही. त्यांच्याबरोबर कोण आहेत मला माहिती नाही, पण जेही आम्ही राष्ट्रवादीचे आणि सहकारी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार सगळे या ठिकाणी आम्ही राजाभाऊ राऊत यांना पाठिंबा दिलेला आहे आणि या ठिकाणी बैठक होती. त्या बैठकीमध्ये त्यांना आम्ही त्या ठिकाणी म्हणजे ठामपणा